वर्षांपूर्वी पुण्यातील वानवडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, कारण या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील सेनेच्या मंत्र्यांचं नाव सातत्याने समोर येत होतं। तसे पुरावेही मिळत होते। एकामागून एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत होत्या। या प्रकरणाचा सरकारवर एवढा दबाव वाढला की संबंधित मंत्र्याला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। ते नाव होतं तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचं। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील दारव्हा दिग्रस हा राठोड यांचा मतदारसंघ। या मतदारसंघातून सलग 3 वेळेस सहज विजय मिळवणाऱ्या राठोडांच्या माथी यंदा गुलाल लागतो की नाही हा सवालच आहे। अगोदरच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने त्यांची पाठ सोडलेली नाही। अजूनही त्यावरून त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं। सोबत बदनामीचा डागही लागला। त्यात मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या बंडात राठोड यांनी तोलामोलाची साथ दिली आणि आपल्या मतदारसंघातील शिवसैनिकांच्या रोषाचाही सामना करावा लागला। यंदा मतदारसंघात खूप मोठा उलटफेर बघायला मिळणार यात निश्चितच शंका नाही। चला तर मग जाणून घेऊयात यंदा त्यांच्या समोर कुणाचं आव्हान असणार, मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे। राठोड समाजाच्या पाठिंब्यावर पुन्हा आमदार होणार की पराभव पक्का आहे। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। राज्याला वसंतराव नाईक यांच्यासारखा कार्यक्षम मुख्यमंत्री देणारा हाच यवतमाळ जिल्हा, ज्यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आज महाराष्ट्र ओळखतो। दिग्रस हा तसा दुष्काळी भाग, त्यामुळे या भागातून स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होतं। बंजारा समाजाचं मोठं प्राबल्य या मतदारसंघात दिसून येतं। मंत्री संजय राठोड याच समाजातून येतात। सुरुवातीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणारे संजय राठोड यांनी 2009 ची विधानसभा लढवली आणि आपले विरोधी संजय देशमुख यांच्यावर 50,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला। यापूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकणाऱ्या देशमुखांना काँग्रेसच्या तिकिटावर लढताना पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष स्वतंत्र लढले। एकतर्फी झालेल्या या लढतीत संजय राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत घुईखेडकर यांच्यावर तब्बल 79,864 मतांनी विजय मिळवला। काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार अनुक्रमे 3 आणि 4 नंबरवर होते। 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख अशी थेट लढत बघायला मिळाली। शिवसेनेच्या संजय राठोड यांना 1,36,884 एवढं मताधिक्य, तर अपक्ष लढणाऱ्या देशमुखांना 73,217 एवढी मतं मिळाली। देशमुख परत पराभूत झाले आणि संजय राठोड यांनी सलग 3 वेळेस शिवसेनेचा भगवा फडकवत मतदारसंघावरील आपले वर्चस्व सिद्ध केले। ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन या मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती। फेब्रुवारी 2021 मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं आणि विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि गबरू शेठ या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर यांनी तर अक्षरशः सरकारचे वाभाडे काढले। राज्यभर रान पेटवलं। याचा परिणाम अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी संजय राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार केलं आणि राठोड राजकारणात बॅकफुटवर गेले। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडली आणि जवळपास 40 आमदारांना घेऊन फडणवीसांबरोबर सत्ता स्थापन केली। मुख्यमंत्री झालेल्या शिंदेंनी संजय राठोड यांना परत मंत्री केलं। ज्या भाजप आणि फडणवीसांनी राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता, त्यांनाच मंत्रिपद देण्याची नामुष्की भाजपवर ओढवली। महाविकास आघाडीने यावर चांगलेच राजकारण केले होते। भाजप पक्ष हा वॉशिंग मशीन सारखा आहे असा आरोप त्यांच्यावर नेहमीच होतो। सध्या राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण मंत्री आहेत। सत्तेत सहभागी झाल्यामुळे माझ्या मतदारसंघात मी अनेक विकास कामे केली, प्रचंड निधी मी खेचून आणला असं राठोड म्हणत असले तरी प्रत्यक्षात मतदारसंघाचा काही विकास झालेला नाही असं मतदार सांगतात। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम दौऱ्यावर येऊन गेले। त्यांनी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे नगारा भवनचे लोकार्पण केले, ज्याला बंजारा विरासत असे नाव देण्यात आले। पोहरादेवीचे महंत बाबू सिंग महाराज यांना देखील नुकतीच राज्यपाल कोट्यातून विधान परिषद आमदारकी मिळाली। बंजारा समाजाची वोट बँक आपल्याकडे खेचण्याचा हा महायुतीचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे, कारण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला।
ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी लोकसभेला बाजी मारली। सलग 5 वेळेस खासदार राहिलेल्या भावना गवळींचे तिकीट कापून राजश्री हेमंत पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली होती। बंजारा बहुल दिग्रस विधानसभा मतदारसंघातून दर निवडणुकीला 50,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे संजय राठोड लोकसभेला 8,000 मतांनी मायनस राहिले। ही त्यांच्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा मानली जाते। अशातच शिवसेना पक्ष फुटीवेळी बंजारा समाजातून येणारे एकेकाळचे संजय राठोड यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे सुनील महाराज यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे बंजारा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण झाल्यास मंत्री संजय राठोड यांचा पराभव निश्चित मानला जातोय। यंदाच्या निवडणुकीत आपण संजय राठोड यांना निवडणुकीत आव्हान देऊ शकतो असं म्हणत उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे काँग्रेसचे एकनिष्ठ आणि दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। ते स्वतःला पायाला भिंगरी लावल्यागत मतदारसंघात फिरत आहेत। सार्वजनिक उपक्रम, जनसंवाद दौरा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका इत्यादींनी वातावरणात चांगलीच रंगत भरली आहे। आपल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मोठा मतदार वर्ग त्यांनी आकर्षित केलाय। शिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख हे संजय राठोड यांचे कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत, जे विधानसभेला त्यांचा पराभव करण्यासाठी जंग पछाडणार एवढं मात्र नक्की। त्यासाठी ही जागा ठाकरे गटाला सुटावी यासाठी ते प्रयत्न करतात। ठाकरे गटाकडून पवन लाला जयस्वाल, श्रीमती वैशाली संजय देशमुख ही नावे समोर येत आहेत। आजपर्यंत बंजारा समाजाची भक्कम साथ लाभल्याने राठोड 3 वेळेस आमदार, 2 वेळेस मंत्री झाले। पण यंदा मतदारसंघातील अंदाजे 1 लाख बंजारा मतदार नेहमीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार का? समाजावर चांगला होल्ड असणारे पोहरादेवीचे महंत आमदार बाबूसिंग महाराज काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राठोड यांची सर्वत्र बदनामी झाली आहे। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपली मुलगी दामिनी राठोड यांना ते मैदानात उतरवतील अशी ही चर्चा सुरू आहे। या सर्व गोष्टींचा फायदा ठाकरे पिता-पुत्र घेणार का, की मंत्री संजय राठोड आपल्या विजयाचा चौकार मारणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।